भारताचे संविधान 26 जानेवारीला तयार झालेच नाही. मग हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का ठरला? 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्या दिवशी भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते. तेव्हा आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 या कायद्याने देश चालवत होतो. त्यानंतर संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन भारताचे संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारले. मग प्रश्न असा होतो की ते लागू करण्यासाठी 26 जानेवारी 1950 हा दिवस का निवडला? कारण 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण स्वराज्याचा ठराव त्या दिवशी पारित केला. हा तो दिवस होता जेव्हा भारताने प्रथमच सांगितले, आम्हाला फक्त स्वातंत्र्य नको, पूर्ण अधिकार हवे. ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण मुक्त भारताचे स्वप्न या दिवशी जन्माला आले. या ऐतिहासिक दिवसाचा सन्मान करण्यासाठी, संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. म्हणून 26 जानेवारी ही फक्त एक तारीख नाही, तो भारताचा स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि संविधानाच्या विजयाचे प्रतीक आहे. आज आपण मोकळेपणाने श्वास घेतो कारण कधीतरी कोणी आपला श्वास देशासाठी अर्पण केला होता. स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांपासून मुक्ती नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे भीतीपासून, आळसापासून, व्यसनापासून, जातीवादाच्या राजकारणापासून आणि अन्यायापासून मुक्ती. देशाकरिता लढण्यासाठी हातात बंदूकही कधी कधी लागते, पण त्यासोबत प्रामाणिकता, मेहनत आणि देशावर प्रेम हे खरे शस्त्र आहे. आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री. आजचा दिवस फक्त झेंडा फडकवण्यासाठी नाही, तर स्वतःला विचार करण्यासाठी आहे की मी माझ्या भारतासाठी काय करतो. जय हिंद, जय भारत.